नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे. तुम्ही पाहत आहात ऍक्टिव्ह राजकारण. आज आपल्या राजकारणाचा विषय आहे विश्लेषणाचा झुरळाची गंमत जम्मत हौशे गौशे नवशे. या संदर्भात आपण स्पष्टीकरण करणार आहोत. मित्रांनो, काक्रोज जनता पार्टीचे जंतर मंतर येथे झालेले जे आंदोलन आहे त्यांच्यामध्ये ज्यांची जी प्रमुख मागणी होती ती म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आणि ती मागणी पूर्ण झाली. ह्या धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री देशाचे मागणी पूर्ण झाली. अर्थातच आंदोलन मागे घेतल्यानंतर, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा दिल्यानंतर, आंदोलन मागे घेतल्यानंतर त्या ठिकाणी जंतर मंतरवर काय घडलंय हे मी आपल्या समोर स्पष्टीकरण देतोय. त्या ठिकाणी जंतर मंतरवर सगळ्यात जल्लोष पाहायला मिळाला. एवढा जल्लोष पाहायला मिळाला की मी माझ्या आयुष्यात कधी असा पाहिला नाही. सगळ्यांचा त्या ठिकाणी जे कार्यकर्ते असतील, त्यांचे जे प्रमुख नेते असेल, या सगळ्या मोहिमेमध्ये त्यांचे जे प्रचंड असणारे कार्यकर्ते होते, यांनी या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाल्यानंतर जल्लोष व्यक्त केला आणि गंमत जम्मत केली. आणि आपल्याला कसं यश मिळालं, आपण केवढं मोठं यश मिळालं, जणू काही हे सीमेवर लढलेत. आपण देश पातळीवर एक मोठा बदल घडून आणलाय असं त्यांचं म्हणणं आहे. खरंच देश घडून आणलाय का? एवढं सोपं नाही. वगैरे वगैरे त्या ठिकाणी अनेक चर्चा झाल्या. चर्चाच झाल्या नाही तर त्या ठिकाणी एक मोठं सेलिब्रेशन साजरं करण्यात आलं आणि ते एका व्हिडिओनं दाखवलं आहे. म्हणजे सगळे पदाधिकारी पार्टीमध्ये असणारे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर जंतर मंतर येथे हॉटेलवर सेलिब्रेशन केलं आणि पार्टीनं नाच गायन करताना दिसले. खाताना पिताना ते सर्व व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ते टिपलेले आहेत, त्यात काही शंका नाही. खाणं पिणं नुकतं गाणं, म्हणून मी म्हणतो हौशे गौशे नवशे सर्व तिथं होते. हे सगळे एक प्रकारचा जल्लोष मोठा साजरा करत होते. असाही व्हिडिओ व्हायरल झाला आणि जो तो व्हिडिओ आला त्याच्या सगळ्या स्वाभाविक प्रकारचा वेगळ्याच सोशल मीडियावर प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. जे त्यांचे सेलिब्रेशन झालं, त्याचे जे स्पष्टीकरण झालं ते सगळीकडे व्हायरल झालं. आणि हे संपूर्ण करण्यासाठी ज्यानं मेहनत घेतली तो मुख्य माणूस त्याला विसरले. तो मुख्य माणूस म्हणजे या सर्व यांच्या पाठीमागे काक्रोज जनता पार्टीचे व्हिडिओ व्हायरल करणे, स्थापन करणे, सर्व एक संस्थापक होता आणि त्याचं नाव आहे मेघनाथ. त्यांची सुद्धा प्रतिक्रिया त्यांनी सोशल मीडियावर टाकली नक्की. तोही सोशल मीडियावर सर्व या जंतर मंतर मधले माहिती टाकत होता. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. पण बाजूला एक गंभीर विषय त्यांच्यावर आला आणि तो गंभीर विषय मी तुमच्या समोर सांगतो आहे. आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, यापेक्षाही शिक्षण क्षेत्रात सुधारणा, नीट पेपर फुटी, ज्या मुलांच्या आत्महत्या केल्या त्यांना न्याय मिळवून देणे व त्यांना नुकसान भरपाई मिळवून देणे व शिक्षण क्षेत्रात सुधारणा करणे हे त्यांचे मुद्दे होते आणि त्या मुद्द्याच्या आधारे ते मुद्दे विसरले. आणि या बाबतीत सगळ्यात मोठा गंभीर आरोप केला असेल तर यांचा संस्थापक असणारा तोच मेघनाथ. आणि यांनी जो जल्लोष साजरा केला आहे तो जल्लोष आपण स्क्रीनवर पाहता आहे. आणि म्हणून सगळ्या मुद्द्यावर एक गंभीर असे आंदोलन असताना
येथे काय झाले तर पार्टी झाली, सेलिब्रेशन करायचा आनंद त्यांनी करायला हरकत नाही, पण मुद्दा गंभीर आहे. कोणत्या देशात विषयावर आपण मागणी केली, कोणकोणते विषय आपण समोर ठेवले, सेलिब्रेशन करण्याचे विषय समोर ठेवले का? देशभर हा सगळा संदेश पोहोचण्याचा प्रयत्न केला. मेघनाथने त्यांच्या प्रमुख मागण्या ह्या पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पण याच मेघनाथवर त्याच्याच प्रतिक्रियेतून आपण त्यांनाच उत्तर देणार आहोत आणि म्हणून देशभरात हा संदेश वाऱ्यासारखा पोहोचला. देशभर जो युवक आहे त्याविषयी बोलताना दिसतोय. देशातील जे युवक आहे बोलतोय, अशातच एक काक्रोच पार्टी मधला पदाधिकारी आणि त्या वेळची पार्टी करत असताना सगळे आंदोलन संपलं. सगळं आंदोलन संपलं, पार्टी सुरू झाली आणि मग हे सगळे व्यवस्था करताना जिकडे तिकडे कार्यकर्ते पांगले, जंतर मंतर हळूहळू खाली होऊ लागला, हॉटेलमध्ये पार्टी होऊ लागली आणि हे सर्व करत असताना पोलीस संपूर्ण प्रत्येकांना मैदान खाली करायला लावत होते. ज्यांनी सेलिब्रेशन केलं ते हॉटेलमध्ये सेलिब्रेशन करत होते. त्याच वेळेस यांचा प्रमुख संस्थापक असणारा, मी नाव सांगितलं त्याचं आपणास, काय, मेघनाथ, हा एकटा स्टेजवर होता. त्याच्या आजूबाजूला फक्त 70 किंवा 80 लोक असेल. 70-80 म्हणजे 75 एक सरासरी असेल. ते जंतर मंतरवर होते आणि ते कुठं होते? स्टेजवर होते. जो संस्थापक स्टेजवर आहे आणि ज्याने हे कार्य केलं यांचं प्रसिद्धी देण्याचं त्यांना सोबत नेलं नाही, तर दुसरेच हौशे गौशे नवशे घेऊन गेले आणि कोणाकोणाला कशी कशी पार्टी दिली त्यांची त्यांना माहिती. आणि मग ते प्रतीक्षा करत बसले स्टेजवर. आता येईल आपल्याला न्यायला कोणी, नंतर येईल, 1 तासानं येईल, 2 तासानं येईल, 3 तासानं येईल, 4 तासाने. ते वाट बघू लागले त्या स्टेजवर. 70-75 लोक, 80 लोक आणि एकटा मेघनाथ. पूर्ण मैदान खाली झालं. शेवटी मग मेघनाथ म्हणाले, आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने या मुलांना जिथे कुठे राहतात तिथे सोडलं म्हणा आणि त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. आणि एकदा त्या आंदोलन संपल्यानंतर पोलिसांनी तो सगळा भाग खाली केला आणि करायला सुरुवात केली. तेथून सर्वांना हटवलं आणि अशा पद्धतीने एक आरोप केला गेला, एका बाजूला काक्रोच पार्टीचे जे लोक होते ते जबाबदारी संदर्भात बोलत होते. सरकारने अमुक जबाबदारी घेतली पाहिजे, धर्मेंद्र प्रधानने अमुक जबाबदारी घेतली पाहिजे, जबाबदारीचं पालन केलं पाहिजे, राजीनामा झालेला आहे, जबाबदारी विषयी कोणी बोललं, अमुक जबाबदारीचे पालन केले पाहिजे, तमुक जबाबदारीचे पालन केले, जबाबदारीचं भान राहिलं पाहिजे. आणि मग मेघनाथ हे स्टेजवर आहे एकटे, 70-75 विद्यार्थ्याचं, त्यांना भुकं मरू देण्याची जबाबदारी नाही का तुमच्यावर? आपलेच स्वयंसेवक इतके दिवस तिथे बसलेले होते, सगळे उपोषण चालू होतं, आंदोलन चालू होतं आणि त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडून दिलं. हे सगळं पार्टी करत असताना असा आरोप जर कोणी केला तर तो पत्रकाराने नाही, कोणी विरोधकी माणसाने सुद्धा केला नाही, तर तो आरोप खुद स्वतः या सगळ्या मोहिमेचा संपादक मेघनाथ नावाच्या माणसाने केला. ही काक्रोच हे झुरळ आहे आणि या झुरळाला पार्टी बनवलं, आजपर्यंत इथपर्यंत आणून ठेवलं. त्यांचे फाउंडेशन पासून तर शेवटपर्यंत तो त्यांचा नायक होता.
आता त्याला खलनायक केलं आणि तो एक व्हिडिओ टाकतो. शिवाय स्वतःचे फॅन क्लब बनवतो. तो स्वतःच व्हिडिओ व्हायरल करतो. त्याचं म्हणणं आहे पार्टी करायला हरकत नाही. पण विषय कोणता आहे? पार्टी करण्याचा विषय आहे का? विषय नाही. येथे विषय येतोय समोर पुढं. मेघनाथचं म्हणणं आहे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाली असेल त्यावेळेस तुम्ही तिकडे जायला हवे होते. पेपर फुटी सारख्या गंभीर विषयात शिक्षण क्षेत्राबद्दल ते म्हटले. सगळ्या मोहिमेतून सांगण्यात आलं की शिक्षण क्षेत्रात प्रचंड भ्रष्टाचार आणि घोळ आहे. तो सगळा घोळ मिटलेला आहे काय? संपून गेलाय काय? सगळे प्रश्न सुटले का? आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याला सगळी नुकसान भरपाई मिळाली का? ठीक आहे. सरकारने दिलेले आश्वासने आहे जास्तीत जास्त नुकसान भरपाई देऊ. पण दिली गेली का? जी जेव्हा दिली जाईल, जेव्हा काही मागण्या त्यांच्यापर्यंत सरकारपर्यंत पोहोचतील आणि त्या पूर्ण झाल्यानंतर सेलिब्रेशन करायला हरकत नाही. पण तुम्ही अशा ठिकाणी सेलिब्रेशन केलं की नुकतंच राजीनामा मागे घेतला, मैदान खाली झालं आणि तुमची सेलिब्रिटी सुरू झाली. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाल्यानंतर सगळे हॉटेलवर पार्टीला जातात आणि आत्महत्या केलेल्या मुलांबद्दल तिथे कोणी हा प्रश्न उपस्थित केलाय काय पार्टीत? त्यांच्या कुटुंबाबद्दल सांत्वना दाखवली का? सहानुभूती दाखवली का? अनुकंपा दाखवली का? अजून भरपाई मिळाली का? सगळे लोक पार्टी करतात, खाण्यापिण्यात गंग आहे. ही जबाबदारीची जाणीव पहिल्यांदा काँक्रोच पार्टीच्या लोकांना असली पाहिजे. आपण आंदोलन केलं ना, संपल्यानंतर ज्या ज्या लोकांवर अन्याय झाले, खरंच विद्यार्थ्यावर अन्याय झाले का, त्यांच्या अन्यायाच्या पाठीमागे उभं राहणं तुमचं काम होतं. पण तुमच्या आंदोलनाला विद्यार्थी कमी आणि विरोधक जास्त अशी भूमिका निर्माण झाली आणि हे स्वतः मेघनाथ यांनी तुमच्या संस्थापकांनी बोललंय. आणि म्हणून दुसऱ्या निश्चितपणे सवाल विचारले पाहिजे. या संदर्भामध्ये भाजपचे खासदार राज्यसभेतील महेश जेठमलानी यांनी सुरुवातील उपस्थित केला. एवढी हॉटेल पार्टी होते, एवढा खाण्यापिण्याचा व्यवस्था होते, सगळ्या लोकांसाठी जी पार्टी ठेवायची असते, कोण करत असेल खर्च हॉटेलचा? आता तर मी नवीनच ऐकलं की कपिल सिब्बल वकील तज्ञ 1 कोटीची देणगी दिली म्हणे. आता नेमकं खरं काय पाहूया. आणि अर्थातच आंदोलनाच्या बाबतीत सुद्धा आंदोलने एवढ्या मोठ्या प्रमाणात उभं राहिलं, याचा खर्च नक्कीच खाण्यापिण्याची व्यवस्था, लोकांच्या राहण्याची व्यवस्था, मंडप उभारणी, येण्या जाण्याचा खर्च, सगळा जो खर्च कुणी केला असेल हे लोक आता विचारणारच. त्यांना का विचारू नयेत? विद्यार्थी सुद्धा त्यांना विचारतील. झिंजी जे आहेत, जी तरुणाई आहे, त्यांनी देशातील प्रश्नावर बोलणारच आहे. त्यासाठी आंदोलन घेतलं ते ठीक केलं, पण त्यासाठी खर्च कुठला आहे? एखादी पार्टी तुम्ही दिली असेल तर त्या पार्टीला केलेला खर्च किती असेल? आणि एखाद्या पार्टीत खर्च केला जातो, हे स्वयंसेवक तिकडे उपवासी स्टेजवर मेघनाथ आणि त्याचे 70-75 ते उपवासी, ते वाट पाहत होते बिचारे कधी आपल्याला जेवायला बनवतील. ते अहमभावी होते, बोलावणं आल्याशिवाय नाही. आणि म्हणूनच हे सगळे उपस्थित होते. यांनी बेजबाबदारपणे वागले त्याच दिवशी. आणि या काँक्रोच जनता पार्टी हा पहिल्यांदा दिसून आलेला महत्वाचा, त्यांच्यातल्याच विरोधक परत विरोधक असे निर्माण झाले.
सोमन वांगचूक तेथे उपोषणाला बसली आहेत. तो माणूस कुठून तरी येऊन तुम्हाला पाठिंबा देतो. तुमच्या आंदोलनाला आणि स्वतःच्या उपोषणाला बसतो. असे नक्कीच आहे की तिथे फक्त फोटो काढणे किंवा फोटो चमकवणे आणि तिथून निघून जाणे त्याचा अर्थ नाही. तो माणूस उपोषणाला बसलाय. तो 20 दिवसापासून उपोषण करतो. त्यानंतर तुम्ही जेव्हा हॉटेलमध्ये नेण्यात येते तेथे तो उपोषण सुरू होते. एकीकडे उपोषण आहे तर दुसरीकडे तुम्ही दररोज हॉटेलमध्ये जेवत आहे. 25-26 दिवस त्याने जवळजवळ उपोषण करतोय. इथे मात्र काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके असतील. इकडे हे समस्ये खातात, बर्गर खातात, पिझ्झा खातात. त्यामधले व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. जे कोणी आरोप केलेले आहेत त्याविषयी कोणी बोलायला तयार नाही. मग हे पटणार आहे तरी का? तर एक तुमचा माणूस आंदोलन तुमच्यासाठी करतो. सोमन वांगचूक यांचं आंदोलन नाही. सोमन वांगचूकचं हे आंदोलन उभारता आलं नाही आणि ते तुमचं आंदोलन. तुम्ही एका माणसाला उपोषणाला बसवता आणि तुम्ही मस्त जेवणाचा आस्वाद घेता. अशा पद्धतीनं हे जंतर मंतरवर चाललेलं गंमत जम्मतचं हौशा गौशा नवशाचं पार्टीचं आंदोलन. कुठेतरी आपण राजकारणात चमकावं यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं राजकारण असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच याबाबत जेणेकरून कोणाला संशय येणार नाही, कोणी संशय घेणार नाही, एकंदरीत आंदोलनाचा असा भान दिसलं नाही आणि एक प्रवक्ता आणि पदाधिकारी होता. यामध्ये एक वक्ता आणि पदाधिकारी होता. त्याचं नाव होतं विजेता दया. त्याचा जसा बर्गर खाताना व्हिडिओ आला त्यावर लोकांनी टीका केली. पण अभिजित काय खातो त्याच्यावर टीका झाली नाही. तिकडे सोमन वांगचूक उपोषणाला बसले आणि तुम्ही त्यांच्या समोर बर्गर खाताय. तुम्हाला थोड्या लाजाही वाटायला पाहिजे. त्या बर्गर खाण्यावरून काँग्रेस जनता पार्टीतून त्या विजेत्याला हाकलून दिलं. विजेता दयाला कोणी? अभिजित दिपके. इथे तू मंचावर तू येऊ नकोस स्पष्ट शब्दात सांगितलं. तेव्हा तो विजेता दया यांनी सांगितलं की तू समस्या खाल असताना चालतं, मी तुला पाठिंबा दिला. आता मी बर्गर खातो, तू मला पाठिंबा का देत नाही? त्यावेळेस माझ्यासमोर राहायला पाहिजे होता, माझं समर्थन करायला पाहिजे होता. म्हणजे अशा पद्धतीने भांडणे यांच्या अंतर्गत चालू झालेली आहे. उथळ पाण्याला खळखळाट जास्त म्हणून उथळ आंदोलन कसलंय? तुम्ही आंदोलन दाखवता. जिंजी शिक्षण क्षेत्रातील सगळ्या भ्रष्टाचारातून किंवा शिक्षण क्षेत्रातून असलेला गोंधळ आहे, त्यावर वैतागला आहे म्हणून तुम्ही आंदोलन केले. आणि भांडणे कशाला? बर्गर खाल्ला कोणी, समोसा कोणी खाल्ला, आंदोलन कोणी केलं, कोणाची हकलपट्टी केली, कोणी केली, कोणाला पाठिंबा दिला, कोणाच्या समोर बर्गर खाल्लं, कोण तुम्हाला पाठिंबा देणार? तर या पार्टीला पाठिंबा देणारे म्हणजेच विरोधकांनी उभं केलेलं हे आंदोलन होतं. आणि देश आणि विदेशातून पैशाचे फंड आले आणि त्या फंडाच्या जोरावर यांनी देशाची महासत्ताला आव्हान केलं. परंतु देशाची महासत्ता एवढी आहे, तुमच्या आव्हानाला झुकणार नाही. शिक्षण मंत्र्याचा राजीनामा म्हणजे काही अपेच नाही ते. आणि म्हणूनच
आज तुम्ही शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला, आता पुढे मोदीचाही राजीनामा मागणार, नंतर शहाचाही राजीनामा मागणार आणि हॉटेलमध्ये पार्ट्या करणार. झालेल्या पार्टीचे नाव राजीनामा पार्टी असे देणार. मग तुमचे राजीनामे मागण्याचे प्रकार सुरू झाले. अडवणूक करायची. आता या ठिकाणी अडवणूक करताना ऍक्च्युअली विद्यार्थ्यांची संख्या किती होती, किती जवळ आयडेंटिटी कार्ड होते, किती परीक्षेला बसले, सगळ्यांचे बायोडाटे काढणे चालू आहेत. सगळे धरपकड झाली त्यांची. सगळे जवळजवळ 75% बाहेरची जनता होते आणि 25% विद्यार्थी होते आणि ज्यांचे व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत आणि त्याच विद्यार्थ्याने आम्ही विनाकारण गेलो असे म्हणणारे व्हिडिओ सुद्धा समोर येत आहेत. आणि म्हणून अशाच पद्धतीने आंदोलन होणार का? यापुढे उपोषण करताना वांगचूक ते बिचारे उपोषण सोडून लडाखला निघून गेले, पण मात्र इकडे पार्टी सुरू होती. त्या लडाखच्या सोमन वांगचुक्याला सुद्धा या पार्टीला बोलवण्यात आलं नाही. हा सगळा मोठा खूप गंभीर बाब आहे. एखाद्या गंभीर विषयावर आंदोलन करायचं आणि दुसरीकडे स्वतः आपली जबाबदारी पासून दूर पळायचं. दुसऱ्यांनी जबाबदारी काय आहे? ज्या वेळेस आपण एक वोट दुसऱ्याकडे दाखवतो त्यावेळेस 4 वोट आपल्याकडे असतात. दीपके अभिजित, तुम्ही एक वोट लोकांकडे दाखवलं, 4 वोट तुमच्याकडे शिल्लक आहेत, म्हणजे 4 पट तुमच्याकडे गुन्हा आहे. स्वतः मात्र आपल्या स्वयंसेवकाचा पण विचार करायला तुमच्याजवळ तयार नाही. तुमचाच तो मेघनाथ, तुमच्या पार्टीतला संस्थापक, तुम्हाला ज्याने इथपर्यंत आणून सोडलं आणि तुम्ही काय आनंद साजरा करता. कोण घेणार याची जबाबदारी? हा महत्वाचा प्रश्न आहे. संपूर्ण जबाबदारीचा हा मुख्य प्रश्न आहे. आणि म्हणूनच या पार्टीला असं म्हटलंय मी की ही पार्टी जी झाली आहे कलाकार कट्टा, आणि हा कलाकार कट्टा संपल्यानंतर हे बिचारे अधिवेशनाला बसले सोमवारचे आणि त्यानंतर उपोषण सोडतानाच दिसले आणि त्यानंतर पार्ट्या एकमेकाच्या आपसात विरोध झाले. ही शक्ती तुम्ही स्वतः तुमच्या मनाची नाही. एक सामान्य झुरळ असतं, ते घरात घुसल्यानंतर किती ठिकाणी नासाडी करतं. त्याच्यासाठी सुद्धा मेडिकल आहे पावडर टाकायला, कसं संपवायचं ते. सरकार कधी हरत नसतं. सरकारच्या नादी लागायचं नाही. सरकारच्या नादी लागल्यानंतर अनेक सरकारजवळ उपाय असतात, परंतु भारतामध्ये लोकशाही असल्यामुळे सर्व लोक गुणागोविंदाने भारतात जुनू नंदनवन भरलेले प्रत्येक धर्माचे लोक भारतात आहे आणि भारतात असल्यामुळे सर्वांना लोकशाही पद्धतीने वागवणे हे सरकारचं काम असल्यामुळं आणि तुम्ही मागणीचा जोर धरल्यामुळं तो राजीनामा घेतला, म्हणजे सरकारनं माघार घेतली असं नाही. तर तुम्ही अगोदर सर्व नियोजन करून विरोधकाच्या साथीनं केलेलं हे आंदोलन सगळ्यांना त्रासदायक ठरलं. 5 दिवस संसदेचं कामकाज मोफत गेलं, खर्च झाला. हजारो लोकांचे पेट्रोल गेले, कोणाचं डिझेल गेलं, पाण्याची व्यवस्था, कोणाला कुठं लागलं. म्हणजे पार्टी करणारे दुसरे, फिरणारे दुसरे, मार खाणारे तिसरे. इथे 3 तिकडे काम बिघडे असं प्रकार झालाय. आणि म्हणून हे राजकीय विश्लेषणात मध्ये अगोदरच मी सांगितलं होतं, झुरळाची गंमत जम्मत, मजाची मजा. कोण घेणार या आंदोलनाची जबाबदारी? तर तुम्ही आंदोलनानंतर सेलिब्रेशन साजरे केल्यानंतर यापुढे लोक तुमच्या आंदोलनाला येणार नाही हे नक्की आहे आणि तशी परिस्थिती निर्माण होणार आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना
ओळखून घेतलं नाही. विद्यार्थ्याच्या समस्येसाठी तुम्ही फक्त उभे राहिला, पण विद्यार्थ्यासाठी काय केलंय तुम्ही? तुमच्या जवळपास विद्यार्थ्याचं पुस्तकं वाटा, जीव घाला, विधायक कार्य करा. अराजकतेचं काम केलंय, देशात आतंकवाद वाढवण्याचं काम केलंय आणि ते परदेशी शक्तीच्या सहाय्यानं तुम्ही हे सर्व केलेलं आहे. हे नक्की निश्चित होतंय. म्हणून ऍक्टिव्ह राजकारण या युट्यूब चॅनल मध्ये मी प्रथमदा मोदी सरकारच्या कार्याला सलाम देतो. अशांना रोखा. 2034 मध्ये जर आपल्याला महासत्ता बनवायची असेल तर यांना आता आवरा. आणि ते कसं आवरायचं हे गव्हर्नमेंटला मी नाही सांगू शकत, पण लोकशाही लोकांसाठी, लोकांनी लोकांचे केलेले राज्य आणि त्यांच्या विकासाचे प्रश्न सोडत असताना येणारे मध्ये आंदोलने येतच असतात आणि सरकार आणि विरोधक हे एकमेकाला भांडणारच असतात. विरोधकाने घेतलेला हा जरी मुद्दा असेल तरीही ज्या वेळेस 2029 ची निवडणूक येईल ना, त्या निवडणुकीत तुम्हाला समजून येईल कोणाचा पराजय होतो आणि कोणाचा विजय होतो. मोदी साहेबांचा, माननीय पंतप्रधान साहेबांचा, पक्षांचा 2029 मध्ये पराभव होणार नाही, हे तेवढंच त्रिकाळबाधित सत्य आहे. तुम्ही काही करा हो, एका रात्रीत राजकारण बदलत आहे. सरकारजवळ अनेक उपाय आहेत. सरकार देशाच्या विकासासाठी कार्य करत असते आणि विकासात तुम्ही जर अडथळा आणत असाल आणि विद्यार्थ्याचा प्रश्न समोर येईल. आता तिथे मिशी दाढीवालेले 50-60 वर्षाची मुलं लोक दिसत होते लोकांना आंदोलनात. खरंच हे विद्यार्थी होते का? विद्यार्थी 25% होते, 75% बाहेरच्या शक्तीचा वापर केला आणि मग देशामधल्या सर्व विरोधी पार्टी आता तुमच्या पाठीमागे लागली आणि ते विरोधक तुमच्या आंदोलनाची पोळी ते भाजणार आहे आणि खाण्याचा प्रयत्न करणार आहे. आता कितपत ते खाण्याचा प्रयत्न करते आगामी निवडणुकीत आपण बघूच. अशा प्रकारची झुरळाची गंमत जम्मत, मजाच मजा, सेलिब्रेशन साजरं केलं ते राजकीय विश्लेषण ऍक्टिव्ह राजकारण युट्यूब चॅनलने. नमस्कार मित्रांनो, मी आपला पूर्णविराम घेतो. आपणास व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.